मंडळी, स्वारगेट बस स्थानकामधील अत्याचाराची घटना अगदीच ताजी आहे। अवघे काही दिवस उलटलेत या घटनेला। मात्र ही घटना समोर आल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी आता आज स्वतः भाजपच्या मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नाहीये असं समोर येत आहे। भाजपच्या मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीशी मुक्ताईनगरच्या काही तरुणांनी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। एकूण 4 मुलं होती आणि या 4 मुलांनी मुक्ताईनगर मधील एका यात्रेमध्ये रक्षा खडसेंची मुलगी कृषिका हिच्याशी गैरवर्तन केलेलं आहे। या गैरवर्तणीचा व्हिडिओ सुद्धा त्या तरुणांनी शूट केलेला आहे। रक्षा खडसेंच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, मुक्ताईनगरच्या कोथळी या गावामध्ये संत मुक्ताबाईची यात्रा दरवर्षी भरत असते। या यात्रेनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा होत असतात। ज्याप्रमाणे मुक्ताईनगरचे इतर लोक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात, अगदी त्याचप्रमाणे मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झालेली होती, या यात्रेमध्ये गेलेली होती। आता या यात्रेत गेलेली असताना फक्त केवळ रक्षा खडसे यांची मुलगी एकटीच नव्हती, तर तिच्यासोबत तिच्या काही मैत्रिणी सुद्धा होत्या। या सगळ्यांसोबत रक्षा खडसेंनी एक त्यांचा गार्ड सुद्धा पाठवलेला होता। आता हा गार्ड त्यांच्या सोबत असताना सुद्धा रक्षा खडसेंच्या मुलीशी, एका मंत्र्यांच्या मुलीशी त्यांच्याच मुक्ताईनगरमध्ये छेडछाडीचा प्रकार घडतो। ही फारच मोठी धक्कादायक घटना म्हणावी लागेल। नेमकं काय घडलंय हे रक्षा खडसे यांनी मीडियाशी बोलताना सविस्तर सांगितलेलं आहे। रक्षा खडसे म्हणतात, परवा रात्री मुलीने मला फोन केला आणि यात्रेत जायचंय असं सांगितलं। तिला मी गार्डला घेऊन जा असं सांगितलं। मात्र काही टवाळखोरांनी पाठलाग करून त्यांच्या पाळण्यात जाऊन बसले, जबरदस्तीने शेजारी बसले। आमच्या लोकांनी मुलींना दुसरीकडे बसवलं, तिथेही ते गेले, व्हिडिओ काढले। माझ्या गार्डने त्यांचा मोबाईल घेतला, त्यावर काय व्हिडिओ काढले आहे हे पाहण्यासाठी। त्यावेळी त्या मुलांनी व्हिडिओ कॉल कोणाला तरी केल्याचं लक्षात आलं। त्या टवाळखोरांनी गार्ड सोबत धक्काबुक्की सुद्धा केली आणि मुलींसोबत छेडछाडही केली आहे। यानंतर रक्षा खडसे असंही म्हणाल्यात की आरोपी माझ्या किंवा कोणाच्याही जवळचा असेल, शेवटी प्रश्न मुलींचा आणि महिलांचा आहे। माझ्या जरी जवळचा व्यक्ती असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। कोणत्याही लोकप्रतिनिधीचा जवळचा व्यक्ती असेल तरीही त्याचा विचार न करता त्याने जो गुन्हा केलाय त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। कायदे आहेत, पण त्याच्यावरती सतत ऍक्शन घेणं, त्याला कोर्टाच्या माध्यमातून जामीन सुद्धा मिळू नये अशा प्रकारची कठोरात कठोर कारवाई या तरुणांवरती केली जावी, यासाठी रक्षा खडसेंनी आता मुक्ताईनगरच्या पोलीस चौकीमध्ये तसं पत्र सुद्धा दिलेलं आहे। या सगळ्या घटनेवरून स्वारगेट बस स्थानकामध्ये एका सर्वसामान्य मुलीवरती अत्याचार झाला। या घटनेनंतर आज सुद्धा एका नांदेड सिटीमध्ये एका मुलीवरती तिच्याच जन्मदात्या पित्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे। आणि या सगळ्या घटना रोज घडत असतानाच आता थेट मंत्र्यांच्या मुली सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीये असं या सगळ्या घटनांवरून लक्षात येत आहे। हे सगळं का घडतंय? या तरुणांमध्ये ही गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढत चाललेली आहे? आणि या सगळ्यांमुळे पोलिसांचा धाक कुठेतरी या लोकांवरती राहिलेला नाहीये का, असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतोय। आता ही सगळी घटना कधी घडलेली आहे हे सगळं मी सविस्तर तुम्हाला सांगते। महाशिवरात्री निमित्त मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरत असते। या यात्रेस निमित्त वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा मुक्ताईनगरच्या त्या कोथळी गावामध्ये होत असतात। या यात्रेमध्ये फिरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मुलगी कृषिका ही गेलेली होती। कृषिकाने आदल्या दिवशी तिच्या आईला म्हणजे रक्षा खडसे यांना फोन करून मी तिथे जाऊ का याची परवानगी सुद्धा घेतलेली होती। त्यावरती रक्षा खडसेंनी सांगितलं की तुझ्यासोबत काही गार्ड्सला घेऊन जा, तू एकटी जाऊ नको। यानंतर ज्यावेळेस ती त्या यात्रेत तिच्या मैत्रिणींसोबत आणि काही गार्ड्सला सोबत घेऊन गेली, त्यावेळेस तिच्या सोबत असणाऱ्या मैत्रिणींवरती आणि तिच्यावरती या तरुणानं, या भुई नावाच्या तरुणानं वाईट नजरेनं पाहिलं। या यात्रेमध्ये कृषिका ही फराळ वाटत होती। आता रक्षा खडसे यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी या यात्रेमध्ये खडसे कुटुंबीय फराळ वाटप करत असतं। अगदी त्याचप्रमाणे कृषिका सुद्धा त्या यात्रेमध्ये फराळ वाटप करत होती। आणि हा सगळा कार्यक्रम ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस तो भुई नावाचा तरुण त्या कृषिकावरती वाईट नजरेनं पाहत होता। ही सकाळची घटना घडलेली असताना दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस कृषिका पुन्हा एकदा संध्याकाळी तिथल्या पाळण्यांमध्ये बसण्यासाठी किंवा एकंदरीतच यात्रेचा जो माहोल असतो तो माहोल पाहण्यासाठी गेलेली असता तेव्हा सुद्धा या तरुणांनी तिचा पाठलाग केलेला आहे। यात्रेमध्ये जे आकाश पाळणे असतात त्या आकाश पाळण्यांमध्ये कृषिका म्हणजे रक्षा खडसेंची मुलगी बसलेली होती आणि तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी सुद्धा होत्या। सेम त्याच पाळण्यामध्ये ह्या 4 ते 5 तरुणांची टोळी येऊन बसते, त्यांचा व्हिडिओ शूट करते, त्यांच्याशी गैरवर्तन करते, छेडछाड करते।
हा सगळा प्रकार ज्यावेळेस खाली उभ्या असणाऱ्या गार्ड्सच्या लक्षात येतो त्यावेळेस तो गार्ड सुद्धा या तरुणांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, मज्जाव करतो, पण हे तरुण त्या गार्ड्सचं सुद्धा ऐकायला तयार नसतात आणि अगदी काही वेळानंतर या तरुणांच्या बाजूने एक 30 ते 40 लोकांचा जमाव येतो आणि साहजिकच ज्यावेळेस 30-40 लोकांचा जमाव आपल्या समोर आल्यानंतर आपली ताकद कमी पडते आणि आपण तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो। त्याचप्रमाणे रक्षा खडसेंच्या गार्ड्सने आणि त्या मुलींनी सुद्धा तिथून जाण्याचा पर्याय निवडला। मात्र त्यावेळी रक्षा खडसेंची मुलगी आणि तिच्यासोबत असणाऱ्या तिच्या मैत्रिणी सुद्धा या अत्यंत घाबरलेल्या होत्या। मंडळी, आता ही जी घटना आहे ही मंत्र्यांच्या मुलीसोबत घडलेली असल्याने ती तितकी मोठी घटना मानली जाते। मात्र असे प्रकार हे सर्रास घडले जातात, सर्रास रोज कित्येक मुलींसोबत असे प्रकार घडतात। कुठे बाहेर जाताना, शाळेत जाताना, कॉलेजला जाताना किंवा इतर ठिकाणी सुद्धा अगदी आई वडील शेजारी असताना सुद्धा असे प्रकार घडतात। कित्येक मुलं वाईट नजरेनं या मुलींकडे बघत असतात। मात्र ह्या सगळ्या प्रवृत्तीच्या लोकांमध्ये, तरुणांमध्ये ही सगळी प्रवृत्ती येते कुठून, हे का होतंय याचा सुद्धा शोध घेणं तितकंच महत्वाचं आहे। ज्यावेळेस ही सगळी बाब लक्षात आली त्यावेळेस रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर मधील पोलीस स्टेशनमध्ये त्या दाखल झाल्या। ज्यावेळेस हा सगळा प्रकार घडत होता त्यावेळेस त्या बाहेर होत्या। हा सगळा प्रकार त्या घरी आल्यानंतर त्यांच्या मुलीने त्यांना सांगितला आणि तेव्हा कुठे रक्षा खडसे या मुक्ताईनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि तिथे त्यांनी जाऊन पोलिसांची चांगलीच खरडपट्टी घेतली आणि पोलिसांनी लवकरात लवकर या तरुणांना ताब्यात घ्यावं आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा त्यांना करावी अशी मागणी रक्षा खडसेंनी आता केलेली आहे। या व्यतिरिक्त या प्रकरणात महिला आयोगाने सुद्धा दखल घ्यायला सुरुवात केलेली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेत त्या तरुणांना लवकरात लवकर अरेस्ट केली जाईल आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा केली जाईल अशी विनंती त्यांनी केलेली आहे, अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि सोबतच या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल असं सुद्धा रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे। पण मुद्दा तोच आहे, हे फक्त रक्षा खडसे किंवा एका भाजपच्या मंत्र्यांच्या मुलीशी घडलं म्हणून हे प्रकरण इतकं वरती आलं, पण असे रोज कित्येक मुली रोज अशा तरुणांच्या बळी पडत असतात। त्यांचं काय, याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली तेही आम्हाला कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विश्वासभरी या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिसरं सुद्धा विश्वासभरी FB या आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।